नमस्कार, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मद्रास कट ब्लाऊजचं कटिंग खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. इथे आपण एक पेपर घेतलेला आहे, त्यावर पूर्ण उंची 14.5 इंच घेणार आहोत. पूर्ण उंची 13.5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच मिसळून 14.5. शोल्डर इथे 5.2 घेणार आहोत. 36 साईजसाठी आपण 5.2 घेतो. मुंडा 6 इंच घेणार आहोत. चेस्ट इथे 36 इंच आहे, त्याचा चौथा भाग घेणार आहोत 9 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. कमर इथे 29 इंच आहे, त्याचा चौथा भाग आणि 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच मार्जिन. इथे आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत. मुंड्याला आकार देण्यासाठी मार्जिन ते मुंडा निम्म करून आत 1 इंच घेऊन तिरपी रेष आखून घेऊया आणि आत अर्धा इंच टिक मार्क करून मुंड्याला आकार देऊन घेऊया. गळ्याची लांबी 10 इंच आहे. रुंदी आपण 3 इंच घेणार आहोत. गळ्याची पट्टी इथे आपण 3 इंच घेणार आहोत. आत आकार देण्यासाठी 1 इंच घेऊन आपण गोल आकार देऊन घेऊया. मागील भागाला आता टक्स घेण्यासाठी मार्जिनच्या आतूनचं अंतर निम्म करून टिक मार्क करून टक्स पॉईंट इथे आपण 5 इंच घेणार आहोत आणि टक्सची रुंदी 1 इंच, मग दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊया आणि त्या रेषा आखून घेऊया. अशा प्रकारे आपलं पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भागाचं कटिंग बघणार आहोत. आपण 3 इंच अंतर सोडून एक रेष आखून घेऊया. ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच घेऊन 14.5 इंचवर एक टिक मार्क करून घेऊया. शोल्डर 5.2 घेऊया. जिथे 3 इंचाची रेष आखून घेतली त्याच्या बाहेरून आणि मुंडा 6 इंच. छातीचा चौथा भाग 1.5 इंच मार्जिन, कमरेचा चौथा भाग 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच मार्जिन. ही सगळे मापे 3 इंच रेषेच्या पुढून घेतलेली आहेत. मुंड्याला 1 इंच आत घेऊन आकार देऊन घेऊया. गळ्याची पट्टी इथे 3 इंच घेणार आहोत आपण. पुढील गळा 6.5 इंच आहे. गळ्याची रुंदी इथे 2.5 इंच घेणार आहोत आणि आतील बाजूला 1 इंच टिक मार्क करून गळ्याला गोल आकार देऊन घेऊया. आता खालील बाजूला 2 इंच पुढे घेऊन ती रेष गळ्याला जोडून घेऊया. योकपट्टी इथे आपण 2.5 इंचाची घेणार आहोत. ती रेष सरळ आखून घेऊया. टक्स पॉईंट इथे 10 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 10.5 इंचवर एक रेष आखून घेऊया. तर छातीचा 10वा भाग म्हणजेच 3.6 येणार 36 साईजचा. ती रेष खाली सरळ आखून घेऊया आणि आपण हा टक्स 3 इंचाचा देणार आहोत. टक्स पॉईंट पासून खाली 3 इंच टिक मार्क करून घेऊया आणि तो टिक मार्क जोडून घेऊया योकपट्टीला आणि मार्जिन पर्यंत. आता आपण 1 इंच एक्स्ट्रा आणि 2 इंच पुढे एक्स्ट्रा घेतलेलं असं 3 इंच, मग 1.5 इंचाचा दोन्ही बाजूला टक्स देणार आहोत. तो बरोबर आहे का नाही पाहून घ्यायचं आणि पुढील भागाचं आता कटिंग करणार आहोत आपण. अशा प्रकारे आपलं पुढील भागाचं कटिंग झालेलं आहे. आतील बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन
रेषा आखून घेऊया आणि आतील भाग कट करून टाकूया. आपल्या पुढील भागाचं कटिंग झालेलं आहे. आता योकपट्टीचं कटिंग बघणार आहोत आता आपण. त्यासाठी 2.5 इंच माप घेऊन एक रेषा आखून घेऊया. तर कमरेचा चौथा भाग 1 इंच एक्स्ट्रा हुकपट्टीसाठी आणि 1.5 इंच मार्जिन. पुढील बाजूला 1 इंच वर आकार देण्यासाठी घेणार आहोत आणि योकपट्टीचा आकार देऊन घेऊया आणि योकपट्टी कट करून घेऊया. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी 1 इंच किंवा अर्धा इंच मार्जिन सोडून बाहीची लांबी घेऊया. इथे बाहीची लांबी 5 इंच आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, असे 5.5. आणि बाहीला आकार देण्यासाठी आपण त्याखाली 2.5 इंचवर एक टिक मार्क करून घेऊया आणि ती रेष सरळ आखून घेऊया. बाहीची रुंदी आपण छातीचा 5वा भाग घेणार आहोत, म्हणजे 7.2. 36चा 1.5 इंच मार्जिन. तुम्ही त्यापुढे एक्स्ट्रा थोडे घेऊ शकता आणि बॉटम घेऊन ती रेषा आखून घेऊया. तर 7.2च्या निम्म करून घेऊया आणि ती रेष सरळ वर जोडून घेऊया. बाहीला आकार देण्यासाठी वरून खाली अर्धा इंच आणि त्या टिक मार्कच्या खाली अर्धा इंच घेऊन आकार देऊन घेऊया दोन्ही. आणि आता बाहीचं कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे आणि पूर्ण मद्रास कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता आपण ते अस्तरवर ठेवून कट करून घेऊया. इथे बाहीला आपण कुठल्याही बाजूला वाढवायचं नाही, आपण मार्जिन सहित घेतलेलं आहे. मागील भागाला पण कुठल्याही बाजूला वाढवायचं नाही, आपण मार्जिन घेऊन कटिंग केलेलं आहे. तर पुढील भागाचं कटिंग करण्यासाठी आपण पुढील भाग हा पिसावर तिरका ठेवायचा आणि ते शोल्डरला वाढवायचं नाही, मुंड्याला वाढवायचं नाही. जिथे आपण हुकपट्टी करणार आहोत तिथे अर्धा इंच वाढवणार आहोत आणि खालील बाजूला जिथे योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच. टक्स घ्यायला आपण आधीच वाढवलेलं होतं. आता योकपट्टी आखून घेताना दोन्ही बाजूला वाढवायचं नाही, वरील बाजूला वाढवायचं नाही, खाली मात्र अर्धा इंच मार्जिन ठेवायचं. अशा प्रकारे आपलं आखून झालेलं आहे पूर्ण पिसावर आणि ते मी अस्तर पिसावर ठेवून कट करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचं स्टिचिंग पाहूया. त्यासाठी पाठीमागचा भाग उलटा ठेवून त्यावर अस्तर ठेवायचं आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं. इथे मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता टक्स देण्यासाठी आपण मार्जिनच्या आतूनचं निम्म करून घेऊया. इथे मी टक्स 5 इंचाचा देणार आहे. टक्स देऊन घेऊया आपण. इथे मी टक्स दिलेला आहे. आता खालील हातशिलाईची पट्टी आपण लावून घेऊया. पट्टी मी लावून घेतलेली आहे. आता पुढील भागावर अस्तर ठेवून आपण ते अस्तर जोडून घेऊया. हे भाग समोरासमोर ठेवून घ्यायचं, म्हणजे दोन्ही भाग सरळ होणार नाहीत. अस्तरवर टीप देऊन घेऊया. इथे मी अस्तरला टीप दिलेली आहे. आता टक्स देण्यासाठी आपण चॉकने आखून घेऊया आणि बरोबर तो तिरपा टक्स देऊन घेऊया. ते पफ खूप सुंदर येतो.
ते दोन्ही बाजूला मी टक्स दिलेले आहेत. आता योगपट्टी जोडण्यासाठी अस्तर एका योगपट्टीवर सरळ बाजूवर ठेवायचा आणि दुसरी योगपट्टी उलट्या बाजूने खालील बाजूला अस्तर ठेवायचा आणि तो व्यवस्थित जोडून घ्यायचा. ते मी जोडून घेतलेला आहे. आता योगपट्टी जोडण्यासाठी पाठीमागचा भाग घेऊन त्यावर पुढील भाग ठेवायचं दोन्ही आणि अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी टिक मार्क करून घेऊया खालील बाजूला पुढच्या भागावर आणि पाठीमागच्या भागापासूनचे टिक मार्कपर्यंतचं अंतर मोजून घेऊया. हे अंतर माझं 2.5 इंच आलेलं आहे. कमी किंवा जास्तही येऊ शकतं. योगपट्टीवर ते मागील बाजूला 2.5 इंच अंतर घेऊया. अस्तरवरही 2.5 इंच आणि पिसावरही 2.5 इंच. आता पुढील भाग घेऊया आणि ही योगपट्टी मी सरळ ठेवलेली आहे. तर ते छाट मारून घेऊया आणि खालील बाजूला अस्तर आहे तर पुढच्या भागाचं पण अस्तरचीच खाली बाजू घ्यायची आणि टिप मारून घ्यायची. ती नंतर टिप मारल्यानंतर फोल्ड करून दुसरा भाग त्यावर जोडून घ्यायचा. ते मी जोडून घेतलेला आहे. आता ते आपण सरळ करून घेऊया. अशा रीतीने योगपट्टी बसवल्यास खालीवर कुठेही होत नाही, व्यवस्थित बसते. तर दुसरी योगपट्टी आपण जोडून घेऊया. आता पिसाची खाली बाजू आली आहे तर पुढील भागाची पण पिसाचीच बाजू खाली घ्यायची आणि पहिल्यांदा टिप देऊन घ्यायची, नंतर फोल्ड करायचा आणि दुसरा भाग त्यावर ठेवून मग टिप देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपल्या दोन्ही योगपट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता हुकपट्टीसाठी आपण एका बाजूला टिप देऊन नंतर ती योगपट्टी आपण लावून घेणार आहोत. इथे आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं, तेवढं अर्धा इंच मार्जिन घालवायचं आणि नंतर आयपट्टीही करून आपण ती फोल्ड करून टिप देऊन घेणार आहोत. इथे मी दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. त्या बरोबर आहेत का एकमेकावर ठेवून अंतर मोजून घ्यायचं. कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित दोन्ही करून घ्यायचं. आता शोल्डर जोडण्यासाठी आपण ते व्यवस्थित ठेवून घेऊया दोन्ही बाजू आणि वरील बाजूला गळ्याच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊया आणि मुंड्याच्या बाजूला कमी अशी तिरकी टिप आपण देऊन घेणार आहोत. असं केल्याने शोल्डर आपलं उतरत नाही. इथे मी टिप देऊन घेतलेली आहे. आता आपण गळ्याला हातशिलाई करणार आहोत. त्यासाठी तिरकी पट्टी मी घेतलेली आहे. ती गळ्याला पुढे अर्धा इंच सोडून टिप देऊन घेणार आहोत. इथे मी देऊन घेतलेले आहे टिप आणि आता छाट मारून घेऊया म्हणजे गळा खेचला जात नाही आणि व्यवस्थित बसतो. त्या पट्टीला आता आपण एक दाब टिप देऊन घेणार आहोत. इथे मी दाब टिप देऊन घेतलेली आहे आणि आता आत दुमडून आपण पुढील बाजूला अर्धा इंच सोडलेलं आत दुमडून घ्यायचं आणि आतील बाजूला हातशिलाई करून घेऊया. मी इथे हातशिलाई करून घेतलेली आहे. हातशिलाई केल्याने ब्लाउजला फिनिशिंग खूप छान येतं. आता आपण बाहीला अस्तर जोडून घेऊया. बाही ठेवताना व्यवस्थित ठेवायची, नाहीतर दोन्ही बाही सेम होतात. इथे मी आता अर्धा इंच मार्जिन घेऊन टिप देऊन घेणार आहे. तर बाही जोडून घेतलेली आहे. आता आपण ब्लाउजला बाही जोडण्यासाठी ते अंतर व्यवस्थित आहे का नाही सेम ते पाहून घेणार आहोत. पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग इथे माझा सेम आलेला आहे. दोन्ही मुंड्याचा भाग आणि खालीवर आला असेल तर तो कट करून सेम करून घ्यायचा व्यवस्थित. आता बाही जोडण्यासाठी आपण
मध्यापासून जोडणार आहोत. फ्रंटच्या बाजूला बाहीचा आत आपण कट केलेला भाग हा फ्रंटच्या बाजूला येतो. इथे मी बाही जोडून घेतलेले आहे. आतील बाजूला पिको करून घेतलेला आहे, म्हणजे धागे निघत नाहीत. आता बाहीला फिटिंग करण्यासाठी आपण एक टिप देऊन घेणार आहोत. दोन्ही बाजूला आपण आता टिप देऊन घेऊया. इथे मी टिप देऊन घेतलेली आहे. आता आपलं कमर 29 इंच आहे. त्यासाठी आपण अंतर मोजूया किती जास्त झाले ते. मग दोन्ही बाजूला त्याचं निम्म करून वरील बाजूला 1.2 येईल. चेस्ट ही ते आपली 36 इंच आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच येईल. आणि बॉटम ही ते बाहीचा 6.5 इंच आहे. आता टिक मार्क करून घेतलेली रेष सरळ आखून घेऊया आणि त्यावर टिपा देऊन घेऊया. त्याही बाजूला सेम तसंच अंतर घ्यायचं. त्याचा कमरेचा चौथा भाग घ्यायचा आणि चेस्टचा पण चौथा भाग घ्यायचा. आणि बॉटम 6.5 इंच आहे. अशा प्रकारे मी टिपा देऊन घेतलेल्या आहेत. एक्स्ट्रा मी 3 टिपा दिलेल्या आहेत. आता आपण हुक लावण्यासाठी त्याला टक्स देऊन घेऊया आयपट्टीवर. इथे टक्स देताना व्यवस्थित अंतर घेऊन टक्स देऊन घेऊया. इथे आपण 5 हुक लावणार आहोत, त्यासाठी आपण 5 टिक मार्क करून घेऊया समान अंतरावर. अशा प्रकारे आपलं मद्रास कट ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे. आवडलं असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी शिकण्यासाठी. धन्यवाद.